नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? मित्रांनो, व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आज आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत, बरोबर? बरेच जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत तर त्यापैकी काही विद्यार्थी हे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा याची तयारी करत आहेत, बरोबर? आणि एक वेगळाच माहोल तयार झालेला आहे. काहींचं प्रिपरेशन झालेलं आहे, काहींचं प्रिपरेशन अजून चालू आहे आणि काही मुलं थोडेसे नर्वस झालेले आहेत, बरोबर? तर काही विद्यार्थी काही कन्फ्युजनमध्ये आहेत. तर नर्वस होण्याचं काही कारण नाही आहे मित्रांनो. बघा, एक तुमचा नर्वसनेस घालवण्यासाठी मी एक छोटंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवतो, बरोबर? बघा, कोणती पण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना किंवा फॉर एक्झाम्पल आपण आता ही अभियांत्रिकी सेवाविषयी बोलतो आहे, तर ह्या परीक्षेची तयारी करताना त्या परीक्षेचं स्वरूप ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, बरोबर? मग परीक्षेचं कोणतं स्वरूप आहे आणि तुम्ही ज्या लेवलला अटेम्प्ट करताय ते लेवलचं तुमच्या पूर्ण फायनल मेरिट लिस्टमध्ये महत्त्व काय आहे हे तुम्ही बघणं खूप गरजेचं असतं. बघा, आता ह्या परीक्षेचं जर स्वरूप जर तुम्ही बघितलं तर या परीक्षेमध्ये जी तुमची पूर्व परीक्षा आहे याची फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे. त्याचं कुठेही तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये मार्क्स पकडले जाणार नाही आहेत, बरोबर? तर त्यामुळे त्या पद्धतीनंच आपण अभ्यास करणं काय असतं, गरजेचं असतं. बघा, एक तुम्ही जर परीक्षेचा जर सिलेबस जर बघितला तर मला सांगा, तुमचा जो पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे त्यामध्ये साधारणतः कोणकोणते विषय तुम्ही इन्क्लूड केलेले आहे? तर एक मराठी इन्क्लूड केलेला आहे, त्यानंतर इंग्लिश विषय आहे, त्यानंतर काही जनरल स्टडीचा एक 20 मार्क्सचा स्लॉट आहे, बरोबर? 20 क्वेश्चनचा स्लॉट आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड तुमचं स्टार्ट होतं आणि इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूडमध्ये बेसिक सिव्हिलचं एक 10 मार्क्स किंवा 10 क्वेश्चनसाठी तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जर बघितलं तर साधारणतः एक 14 to 15 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जातं. ॲप्लाइड मॅथमॅटिक्स आहे ते एक साधारणतः 16 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जातं किंवा 16 क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर जे तुमचे नॉन कोर सब्जेक्ट आहे, बेसिक मेकॅनिकल असेल किंवा बेसिक इलेक्ट्रिकल असेल, एक 10 मार्क्सचा काय आहे त्याचा पण स्लॉट आहे, बरोबर? तर बघा, आता साधारणतः बघा, जो मराठी आहे तुम्हाला 10 मार्क्ससाठी विचारलं जात आहे आणि त्यापैकी तुम्ही जर बघितले क्वेश्चन पेपर तर 5 मार्क्स हे पॅसेज म्हणजे उत्तराच्या आधारावर क्वेश्चन आहेत. तर 5 क्वेश्चन किंवा 5 मार्क्स हे ग्रामरच्या बेसिसवरती आहे किंवा व्याकरणाच्या बेसिसवरती आहे, बरोबर? आणि सेम तुमचं इंग्लिशसाठी पण अप्लाय होतं. 5 क्वेश्चन्स आर ऑन द बेसिस ऑफ दी पॅसेज अँड 5 क्वेश्चन्स आर ऑन द बेसिस ऑफ दी ग्रामर, राईट? त्यानंतर जनरल स्टडीचं एक 20 मार्क्सचा स्लॉट आहे. तर यामध्ये जर बघितलं तर मराठीमध्ये तुम्ही बघितलं, मला सांगा, तुम्ही एक पॅसेज जर तुम्हाला उतारा वाचून जर क्वेश्चन सांगायचे आहे तर तुम्ही 3 ते 4 क्वेश्चन इझिली अटेम्प्ट करू शकता. त्यानंतर ग्रामरमधून आपण असं म्हणूया की तुम्हाला 1 ते 2 मार्क्स काय भेटत आहे तिथं मराठी ग्रामरमध्ये भेटत आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये पण सेम केस अप्लाय होईल. 3 ते 4 मार्क्स तुम्हाला पॅसेजवरती भेटू शकता आणि 1 to 2 मार्क्स आपण वर्स्ट कंडिशन पकडूया की तुम्हाला इंग्लिश ग्रामरमधनं भेटलेले आहे, बरोबर? त्यानंतर जनरल स्टडीचा जो स्लॉट आहे तो आपण इलिमिनेट करूया, कम्प्लिटली इलिमिनेट करूया, ओके? त्यानंतर बघूया की इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूडमध्ये बघा बेसिक सिव्हिल आहे. आता बेसिक सिव्हिलमध्ये साधारणतः जर बघितलं तुम्ही तर 10 मार्क्सचा स्लॉट आहे. 10 पैकी तुम्ही कोर सब्जेक्ट आहे, इझिली 5 ते 6 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे, मेकॅनिक्ससुद्धा तुमच्या कोरमध्ये येत आहे. पण तरी आपण असं पकडूया वर्स्ट कंडिशन की काही क्वेश्चन तुमच्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या हार्ड येतील, तर त्या अनुषंगाने तुम्ही एक 14 पैकी साधारणतः 8 ते 9 मार्क्स इझिली मिळवू शकता, बरोबर? त्यानंतर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्समध्ये आता बऱ्याच जणांना थोडेसे काही क्वेरीज असतात किंवा कॉन्सेप्ट तेवढ्या क्लेरिफाय नसतात किंवा काही लेंदी क्वेश्चन विचारले जातात, बरोबर? तर असं अजून करूया की 16 पैकी तुम्हाला एक 8 मार्क्स तुम्ही मिळवू शकता, बरोबर? त्यानंतर बेसिक मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल नॉन कोर सब्जेक्ट आहे. आपण असं अजूम करूया की तुम्हाला 4 क्वेश्चन्स, दॅट मीन्स एक इझिली तुम्ही दोन्ही मिळून काय करू शकता, एक 8 मार्क्स तुम्ही मिळवू शकता, बरोबर? मग तुम्ही हेच कॅल्क्युलेशन जर केलं मित्रांनो, तुम्हाला सांगा तुमचे 5 मार्क्स तुम्हाला कशामध्ये भेटलेले आहे? इंजिनिअरिंग मराठी आणि इंग्लिशमध्ये भेटलेले आहे. ते 10 मार्क्स तुम्हाला भेटले. जनरल स्टडीजचा स्लॉट आपण इलिमिनेट केला होता. त्यानंतर आता बघा, नेक्स्ट जर बघितलं तुम्ही तर बेसिक सिव्हिलमध्ये तुम्हाला साधारणतः एक 6 मार्क्स आपण अज्यूम केले होते. इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण 9 मार्क्स अज्यूम केले होते. म्हणजे 10 आणि हे 15 किती मार्क्स झाले तुमचे? किती 25 मार्क्स इथं झालेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर 8 मार्क्स आपण बघितलं मॅथमॅटिक्समध्ये आणि 8 मार्क्स मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल मिळून तुम्हाला भेटू शकता. म्हणजे 16 मार्क्स ते आणि 25 मार्क्स हे साधारणतः एक 40 to 41चा अटेम्प्ट तुम्ही काय करू शकता, इझिली करू शकता, बरोबर? आणि तुम्ही जर या अगोदरचे जर कट ऑफ जर बघितले तुम्ही पेपरचे, एक साधारणतः 2017ला किती जागा होत्या मला सांगा? एक साधारणतः 2017ला तुमच्या ॲप्रॉक्स 200 पोस्ट होत्या आणि 200 पोस्ट ज्यावेळेस होत्या त्यावेळेस आउट ऑफ 100 तुमचा किती कट ऑफ लागला होता? एक साधारणतः आय थिंक 34 मार्क्सचा कट ऑफ लागला होता. 2018ला कमी वॅकन्सी होत्या, एक साधारणतः 150 to 153 वॅकन्सी होत्या. तुमचा कट ऑफ लागला होता 100 आउट ऑफ 35. अँड 2019चं जर तुम्ही जर ॲनालिसिस जर केलं तर जागा जास्त होत्या, 1145 पोस्ट होत्या तुमच्या आणि आउट ऑफ 100 तुमचा कट ऑफ लागला होता 27, राईट?
आणि मला सांगा ह्यावेळेस बऱ्याच लोकांनी प्रिडिक्शन पण केलेलं आहे की एक साधारणतः 40 to 45पर्यंत तुमचा कट ऑफ जाऊ शकतो. बघा मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचं स्वरूप खूप महत्त्वाचं असतं. मी परत तेच सांगते. बघा मला सांगा ह्यावेळेस काही तुमचं एक्झाम पॅटर्न चेंज झालेला आहे? नाही झालेला. यावेळेस तुमचा काही जो सिलेबस आहे प्रीसाठी तो चेंज झालेला आहे? नाही झालेला. त्यानंतर ह्यावेळेस जी एक्झाम देणारी मुलं आहेत, अगोदर जी कॉम्पीट करत होती त्यापैकी काही मुलं आत्ता पण कॉम्पीट करत आहेत. मग मला सांगा जर सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी जर सेम जर असत तर व्हाय दी कट ऑफ विल इन्क्रीज व्हेरी हाय. तर कट ऑफ जास्त इन्क्रीज होईल असं तुम्ही अज्युम नाही करू शकत. एक साधारणतः कट ऑफ जर इन्क्रीज जर झाला तर आपण पकडूया की एक 40 to 42 मार्क्सपर्यंत कट ऑफ आपण वर्स्ट कंडिशन पकडूया. ओके, मग तुम्ही एक साधारणतः कट ऑफचं जे यावेळेचं प्रिडिक्शन आहे, तुम्ही जर 45+ जर असणार तर तुम्ही ऑब्वियसली सेफ असणार आहात. बरोबर. तर एक सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, त्यामुळे नर्वस होण्याचं काही कारण नाही आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा यापुढं असा प्रश्न असेल की सर मग एवढं सिम्पल जर स्कोअर येत असेल तर व्हाय दी कट ऑफ इज गेटिंग व्हेरी लो. ओके, किंवा कट ऑफ आपल्याला खूप कमी का बघायला मिळतं आहे? एक साधारणतः 30-34 मार्क एवढे तुम्हाला कट ऑफ बघायला भेटत आहे. याच्या मागचं काय कारण आहे? तर मित्रांनो, याचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटमध्ये आहे दॅट इज नथिंग बट दी निगेटिव्ह मार्किंग. जी तुमची निगेटिव्ह मार्किंग आहे ना, त्या मागचे आणि काही सिली मिस्टेक ज्या मुलांच्या आहेत, ही काही कारणं आहेत की ज्यामुळे तुमचा कट ऑफ कमी येण्यामागचं कारण आहे. बघा साधारणतः ज्यावेळेस आपण असं अजून करूया की एक विद्यार्थी आहे आणि त्यांनी किती 40 मार्क्स काय केलेले आहे किंवा 40 क्वेश्चन काय केलेले आहे, अटेम्प्ट केलेले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी कशी असते पेपर अटेम्प्ट करण्याची की एक फर्स्ट गोमध्ये काही क्वेश्चन अटेम्प्ट करणार, सेकंड गोमध्ये काही क्वेश्चन अटेम्प्ट करणार आणि इफ टाईम परमिट्स ते काय करतात थर्ड गो पण काय करतात तिथं अटेम्प्ट करतात. बरोबर. असं अजून करूया की एक विद्यार्थी आहे त्यांनी एक काय केलेले आहे 40 क्वेश्चन काय केलेले आहे अटेम्प्ट केलेले आहे फर्स्ट गोमध्ये. पण आपण जर असं अज्युम केलं की हे जे 40 क्वेश्चन जे त्यांना अटेम्प्ट केलेले आहे ते आपण वर्स्ट कंडिशनमध्ये असं पकडलं की ते बरोबर होते, पण मला सांगा ते 40चे 40 त्याचे बरोबर येणार आहेत का? नाही येणार. का? बघा सिली मिस्टेक खूप होत्या मुलांकडनं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा एक क्वेश्चन आहे त्याचं तुम्ही ए ऑप्शन बरोबर सॉल्व केलेला आहे, पण OMRमध्ये फिलअप करताना बी ऑप्शन फिलअप केला. त्यानंतर असं पण होऊ शकतं की थर्ड क्वेश्चनसाठी सॉल्व केला ऑप्शन, पण तो फिलअप करताना OMRमध्ये फोर्थ क्वेश्चनसाठी फिलअप केला. तर ह्या काही ज्या सिली मिस्टेक्स आहेत ना, यामुळं पण तुमच्या बऱ्याच जणांचे काय करत आहे क्वेश्चन चुकत आहे. त्याच्यानंतर सेकंड जो मेजर फॅक्टर मला इथं सांगायचा आहे की बघा एक विद्यार्थी जर 40-35-40 अटेम्प्ट करत असेल तर त्या विद्यार्थ्याची जी मानसिकता असते ना, ज्यावेळेस तो पेपर अटेम्प्ट करतो एक्झाम हॉलमध्ये, तर त्याची मानसिकता असते काय असते की एक 35 ते 40 म्हणजे माझा खूप कमी अटेम्प्ट होतो आहे आणि मला जास्त अजून थोडे क्वेश्चन अटेम्प्ट करणं काय आहे गरजेचं आहे. तर मित्रांनो, त्यावेळेस होतं काय की एक ब्लंडर केलं जातं किंवा ब्लाइंड गेजिंग केली जाते. तर त्यामुळे पण काय होतं एक साधारणतः मुलं ॲव्हरेज तुम्ही जर अटेम्प्ट जर बघितलं तर एक साधारणतः 70-75पर्यंत तुमचा अटेम्प्ट घेतला जातो. बरोबर. तर होतं काय की मग वरचे काही 20-25 क्वेश्चन चुकले जातात आणि मग परत तुम्ही काय होतं निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाता. आणि निगेटिव्ह मार्किंगचं कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहितीच आहे काय की जर तुम्ही जे रॉंग क्वेश्चन अटेम्प्ट करताय त्याच्या मार्क्स तर तुम्हाला भेटतच नाही, पण जे तुम्ही करेक्ट अटेम्प्ट घेऊन आलेला आहे त्याच्यामधनं पण काय घेणं तुम्हाला रिव्हर्स घेऊन जाणार आहे किंवा त्याच्यामधनं पण मार्क्स सबट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टींमुळे आपले कट ऑफ कमी येण्यामागची काही कारणं आहेत. बरोबर. तर त्यामुळंच आणि हे सगळ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडतं. बरोबर. आता मला सांगा ह्या जर गोष्टी जर तुम्हाला माहीत असेल की हा आपला ऑब्स्ट्रक्शन आहे, ह्या गोष्टी आहे की ह्या आपला स्कोअर कमी घेऊन येत आहे, मग त्याला ओव्हरकम कसं करता येईल? तर मित्रांनो, हे ओव्हरकम करण्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे नथिंग बट युअर प्रॅक्टिस टेस्ट सिरीज. ओके, प्रॅक्टिस टेस्ट सिरीज खूप महत्त्वाच्या आहेत. मग आता टेस्ट सिरीज प्रॅक्टिस करताना ज्या तुम्ही कुठलीही टेस्ट सिरीज जॉईन केलेली असेल तर तीची प्रॅक्टिस म्हणून तुम्ही ज्यावेळेस यूज करताय तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या काही चुका होत असतात तिथं. तर मित्रांनो, मला प्रामुख्याने इथं तुमच्यासोबत टेस्ट सिरीजविषयी 2 टॉपिकवरती बोलायचं आहे. फर्स्ट टॉपिक म्हणजे हाऊ टू अटेम्प्ट दी टेस्ट सिरीज आणि सेकंड थिंग म्हणजे हाऊ टू ॲनलाइज युअर टेस्ट सिरीज विच यू आर गोईंग फॉर दी MES प्री एक्झाम. राईट. आता बघा ज्यावेळेस मी म्हणतो आहे हाऊ टू अटेम्प्ट टेस्ट सिरीज, याच्यामध्ये प्रामुख्याने मला तुमच्यासोबत एक 3 ते 4 पॉईंटवरती बोलायचं आहे. फर्स्ट पॉईंट असा की फर्स्ट थिंग म्हणजे की तुम्ही ज्यावेळेस पण टेस्ट सिरीज देताय ना, तर टेस्ट सिरीज देताना तुम्ही ट्राय करा की जो तुमचा एक्झामचा टाईम आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर आपण पूर्व परीक्षेचं जर बघितलं तर एक साधारणतः 10:30 ते 12 या वेळेमध्ये काय होत असतो पेपर होत असतो. बरोबर. तर तुम्हाला त्या वेळेमध्येच एक फुल लेंथ मॉक कशी अटेम्प्ट करता येईल याचा तुम्ही काय करा ट्राय करा की जेणेकरून काय होईल. होतं काय की काही विद्यार्थी दुपारच्या वेळेला पेपर अटेम्प्ट करतात किंवा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जो टाईम एक्झामचा आहे तो सोडून वेगळ्या टायमाला तुम्ही अटेम्प्ट
अटेम्प्ट करता, होतं काय की आजूबाजूचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते तुमच्या मेंटॅलिटीवरती खूप इफेक्ट करत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थी दुपारी अटेम्प्ट करताय आणि सकाळी त्यांची इच्छा नसते, पण तुम्हाला ॲक्च्युअल पेपर तर सकाळीच द्यायचा आहे. तर ही तुमची मेंटॅलिटी आहे ना मित्रांनो, ही सुद्धा एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट असते. तुम्हाला जर तुमच्या ब्रेनला जर एक हॅबिट झाली, एक सवय झाली की ह्या टाईममध्ये मला पेपर अटेम्प्ट करायचा आहे, तर तो तुम्ही एक हाय इफिशियन्सीने काय करू शकता, अटेम्प्ट करू शकता. ओके, त्यामुळे एक तुम्ही ट्राय करा की पेपर ज्या टायमामध्ये तुमचा ॲक्च्युअल पेपर आहे त्याच टायमामध्ये कसं तुम्हाला मॉक टेस्ट अटेम्प्ट करता येतील. बरोबर. सेकंड थिंग मला इथं बोलायचं आहे असं की जो तुम्ही पेपर अटेम्प्ट करणार आहे टेस्ट सिरीज, आता बघा तुम्ही जर काही टेस्ट सिरीज जर जॉईन झालेला असेल तर काही टेस्ट सिरीज या ऑनलाईन आहेत की जे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड करत आहे, किंवा काही टेस्ट सिरीज आहे की जे तुम्हाला ऑफलाईन पेपर अटेम्प्ट करायला काय करताय एक अवेलेबल करून देत आहे. बरोबर. तर पर्सनली आम्ही असं सजेस्ट करू की तुम्ही ऑफलाईन तुम्हाला जेवढे पेपर अटेम्प्ट करता येतील तेवढे काय करा, अटेम्प्ट करा. म्हणजेच काय की पेपर तुमच्या समोर आहे आणि सायमल्टेनियसली तुम्ही काय करताय, OMR फिलअप करताय. बरोबर. तर यामधनं तुमच्या बऱ्याच गोष्टी तुमच्या इम्प्रूव्ह होणार आहेत. त्या कशा आपण त्यावरती बोलूयाच. पण काही विद्यार्थ्यांनी जर ऑनलाईन टेस्ट सिरीज जरी तुम्ही जॉईन केलेली असेल तर नो प्रॉब्लेम. काय करा की ऑनलाईनचे जे क्वेश्चन तुमच्यासमोर आहे, क्वेश्चन तुमच्यासमोर असताना तुमचा जर त्याला जो तुमचा करेक्ट ऑप्शन असेल त्याला तुम्ही खाली OMR वरती फिलअप करण्याचा काय करा, ट्राय करा. यामुळं होणार काय आहे की ज्या तुमच्या बऱ्याच ज्या चुका होत असताना OMR फिलअप करताना त्या तुमच्या काय होणार आहे, इलिमिनेट होणार आहे. बरोबर. आता इथं एक असा एक क्वेश्चन तयार होतो की सर हाऊ टू फिलअप दी OMR. म्हणजेच काय की बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की सर एक क्वेश्चन अटेम्प्ट केला, मी त्यानंतर लगेच त्याचा बबल फिलअप करायचा, त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन अटेम्प्ट केला, लगेच सेकंड बबल फिलअप करायचा, किंवा मग एक 5 क्वेश्चन अटेम्प्ट झाले त्यानंतर ते 5 बबल फिलअप करून घ्यायचे. किंवा काही मुलं अशी पण स्ट्रॅटेजी अप्लाय करू शकता की पूर्ण पेपर आधी ते अटेम्प्ट करून घेणार, त्या क्वेश्चन पेपरवरती काय करणार, मार्क करून ठेवणार करेक्ट ऑप्शन, आणि मग लास्टला काय करणार, OMR फिलअप करणार. ओके, हे बघा इथं मी तुम्हाला डायरेक्टली स्ट्रॅटेजी सजेस्ट नाही करणार की तुम्ही असं अटेम्प्ट करा. का? कारण ते पर्सन टू पर्सन डिफर करतं. तुम्ही कोणत्या स्ट्रॅटेजीला कम्फर्टेबल आहात ते तुम्ही बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जेवढे तुम्ही कम्फर्टेबल असणार तेवढा तुमचा पेपर इफिशियंटली काय होणार आहे, अटेम्प्ट होणार आहे. मग सर आता मग हे कसं कळणार की मी कोणती स्ट्रॅटेजी अप्लाय करायची, तर त्यासाठीच ही प्रॅक्टिस टेस्ट सिरीज खूप महत्त्वाची असते. की ज्यावेळेस तुम्ही अटेम्प्ट करताय तर तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी अप्लाय करा. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस पेपर अप्लाय करताय ना, देताय ना, तर त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी कशा अप्लाय करता येतील आणि मला कोणत्या स्ट्रॅटेजीने इफिशियंट मला काय भेटतंय, आउटपुट भेटतंय, त्याचं तुम्ही काय करा, एक ॲनालिसिस करा आणि ती स्ट्रॅटेजी मला एक्झाममध्ये वर्कआउट करता येईल या एक कन्क्लुजनपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात आणि ते कन्क्लुजन तुम्ही काय करणार आहात, एक्झाममध्ये अप्लाय करू शकणार आहात. बरोबर. तर त्यामुळे हे प्रॅक्टिस टेस्ट सिरीज खूप महत्त्वाचे असतात. सेकंड थिंग अशी आहे की एक छोट्या छोट्या चुका मुलं करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला जर OMR फिलअप करायचे आहे तर ऑब्व्हियसली आयोग सजेस्ट करतं की तुम्ही बॉलपेनचा यूज करा, आणि बॉलपेनमध्ये परत मग काही मुलं काय करता, ते एक नॅरो पॉईंटचा पेन तिथं घेऊन जाता आणि ते बबल फिलअप करताना मग तो खूप वेळ लागून जातो तो बबल फिलअप करण्यासाठी. बरोबर. तर मित्रांनो मी सजेस्ट करेल की तुम्ही जो एक रेनॉल्डचा एक जाड पॉईंटचा पेन येत असतो. बरोबर. आय विल नॉट पर्सनली सजेस्ट की तुम्ही तोच पेन यूज करा, बट एक जाड पॉईंटचा पेन तुम्हाला कसं यूज करता येईल की जेणेकरून बबल काय होणार, लवकर फिलअप होईल, त्याकडे तुम्ही काय करा, लक्ष द्या. बरोबर. त्याच्यानंतर हाऊ टू अटेम्प्टमध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर मी असं एक तुम्हाला एक पॉईंट सांगू शकतो की जो बबल तुम्ही फिलअप करताय ना, बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये एक खूप भीतीचं वातावरण असतं की बबल फिलअप करताना थोडं जरी बाहेर गेलं तर तो माझा क्वेश्चन रॉंग पकडला जाईल. ठीक आहे, हे बघा ऑब्व्हियसली तुम्ही जर जास्त बबलच्या बाहेर जात असाल तर त्याला रॉंग पकडणार असते. बरोबर. पण थोडं जर बाहेर गेलं तर त्यामध्ये काही जास्त घाबरण्याचं कारण नाही. कारण काय होतं की हे भीतीचं वातावरण असल्यामुळं बबल फिलअप करताना विद्यार्थी एकदम हळूहळू बबल फिलअप करता आणि ते बबल फिलअप करण्यामध्येच खूप टाईम लागून जातो. तर ह्या गोष्टी बघा, ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे, यामधनं तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे आणि ते कधी निघणार आहे, ज्यावेळेस तुम्ही नंबर ऑफ मॉक टेस्ट काय करणार आहेत, अटेम्प्ट करणार आहेत. क्लिअर. त्याच्यानंतर बघा हे आपण कशावरती डिस्कशन केलं की तुम्ही टेस्ट सिरीज कशी अटेम्प्ट करायला पाहिजे. बरोबर. आता टेस्ट सिरीज अटेम्प्ट केल्यानंतर किंवा प्रॅक्टिस पेपर अटेम्प्ट केल्यानंतर त्याचं ॲनालिसिस पण खूप तितकंच महत्त्वाचं आहे. बघा तुम्ही काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला एक्झाम दिल्यानंतर बाहेर आल्यानंतर कळत असतात. बरोबर. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे तुम्ही पेपर दिल्यानंतर टेस्ट सिरीज किंवा प्रॅक्टिस पेपर दिल्यानंतर त्याला कसं ॲनालाइज केलं पाहिजे त्याविषयी मी थोडंसं तुमच्याबरोबर डिस्कशन करणार आहे. बघा काय करा तुम्ही की जे तुम्ही पेपर अटेम्प्ट केलेला आहे त्याच्यामध्ये क्लासिफाय करा की तुमचे कोणते क्वेश्चन करेक्ट आलेले आहे,
कारण जे पण टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करतायत ते तर सोल्युशन पण किंवा करेक्ट ऑप्शन पण देणारच आहेत, बरोबर. मग काय तुम्ही करा की जे तुमचे क्वेश्चन करेक्ट अटेम्प्ट आलेले आहे किंवा जे इनकरेक्ट क्वेश्चन आलेले आहे, तर दोन्ही क्वेश्चनला तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे. विद्यार्थ्यांची इथं चुकी काय होती की ते फक्त काय करता की जे इनकरेक्ट क्वेश्चन आलेले आहे त्यालाच फक्त काय करता, ॲनालाइज करण्याचा ट्राय करता. तर मित्रांनो, करेक्ट क्वेश्चन आणि इनकरेक्ट क्वेश्चन म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. कसं बघा, करेक्ट क्वेश्चन जे आलेले आहेत त्या करेक्ट क्वेश्चनमध्ये मग आता तुमचा खरेच क्वेश्चन तुम्ही बरोबर अटेम्प्ट केलेला आहे की काही जुगाड करून तुमचा क्वेश्चन करेक्ट झालेला आहे, हे पण तुम्ही ॲनालाइज करणं गरजेचं आहे. कारण जुगाड करून जर क्वेश्चन करेक्ट आलेला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲक्च्युअल कन्सेप्ट काय होती ती स्टडी करू शकता आणि पुढच्या पेपरमध्ये तिला अप्लाय करू शकता, बरोबर. नेक्स्ट तुमचे जे क्वेश्चन इनकरेक्ट आलेले आहे ते इनकरेक्ट क्वेश्चन आलेले आहे. बघा, इनकरेक्ट क्वेश्चन होण्यामागचे बरेच कारणं असू शकतात. फर्स्ट कारण असं असू शकतं की तुमचे जे क्वेश्चन आहे तो कन्सेप्च्युअली त्याच्यामध्ये काही चुकी झालेली आहे, म्हणजे तुमची कन्सेप्टच चुकीची आहे किंवा ती कन्सेप्ट तुम्हाला क्लिअरली माहीत नाही आहे. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट अशी असू शकते की जर न्यूमरिकल असेल तर त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन मिस्टेक्स झालेले आहे, बरोबर. त्याच्यानंतर थर्ड थिंग अशी असू शकते की तुमचं काही युनिट कन्व्हर्जनमध्ये मिस्टेक झालेले आहे, बरोबर. युनिट कन्व्हर्जनमध्ये बऱ्याच मुलांच्या चुका होत असतात. त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की काही सिली मिस्टेक मुलांकडून होत असतात. आता सिली मिस्टेक कशा बघा, तुम्ही क्वेश्चन करेक्ट अटेम्प्ट केला, त्याचं ए ऑप्शन होतं, OMRमध्ये अटेम्प्ट करताना बी ऑप्शनला अटेम्प्ट केलं. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चनचं मी करेक्ट आन्सर काढलं, अटेम्प्ट करताना फोर्थ क्वेश्चनला अटेम्प्ट केलं. तर ह्या सिली ज्या मिस्टेक आहे ना, त्यानंतर बघा काही विद्यार्थी असे असतात की आयोग काय करतं की जर असं म्हटलं मी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट करेक्ट, बरोबर, आणि ते नॉट त्यांनी बोल्ड केलेलं असतं, पण तरीसुद्धा काही विद्यार्थी मित्र असे असतात की ते बोल्ड केलेलं लेटर बघत नाही, नॉट करेक्ट विचारलेलं आहे, पहिला ऑप्शन करेक्ट असतो त्याला टिक करून देतात, बरोबर. म्हणजे अशा सिली मिस्टेक काय होत असतात विद्यार्थ्यांकडून होत असतात आणि त्यामुळे तुमचे काय होत असतो, स्कोअर कमी होत असतो. मग हे जे आहे ना हे आपल्याला प्रॅक्टिसमध्येच रेक्टिफाय करायचं आहे, प्रॅक्टिस टेस्ट सिरीजमध्येच रेक्टिफाय करायचं आहे की जेणेकरून ॲक्च्युअल एक्झाममध्ये ह्या चुका तुमच्या होणार नाहीत, बरोबर. बघा, प्रॅक्टिस टेस्ट सिरीज करताना आता तुम्ही क्वेश्चन करेक्ट अटेम्प्ट केला आहे की नाही, तो मग कसा ॲनालाइज करायचं, त्याला अटेम्प्ट कशी करायची आणि त्याचं ॲनालिसिस करायचं याविषयी आपण काय केलेलं आहे, बोललेलं आहे, बरोबर. त्यानंतर बघा, आपण जी तुम्ही टेस्ट सिरीज जी अटेम्प्ट करणार आहात ना त्याच्यामध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट आलेल्या आहे त्या कन्सेप्ट तुम्ही क्लॅरिफाय करण्याचा काय करा, ट्राय करा की जेणेकरून ती जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टविषयी आलेला क्वेश्चन परत पुढच्या पेपरमध्ये चुकता कामा नाही. म्हणजेच काय, ह्या पेपरमध्ये जर काही चुकी झालेली असेल तर त्याच कन्सेप्टची चुकी पुढच्या पेपरमध्ये होता कामा नाही, बरोबर. मग त्याच्या असं करून काय होणार आहे, तुमच्या कन्सेप्ट पण क्लॅरिफाय होणार आहे आणि चुका पण काय होणार आहे, रेक्टिफाय होणार आहे, बरोबर. नेक्स्ट बघा, आता टेस्ट सिरीज जर म्हणाल तर टेस्ट सिरीजचं बघा, टेक्झामिटनं पण तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेले आहे. तुम्ही याच्याविषयी जे गाईड आहे आम्ही कंटिन्यू करतच आहेत आणि टेलिग्राम चॅनलला तिथं कंटिन्युअसली ह्या गोष्टी अपडेट होतच असतात. आत्तापर्यंत 2 मॉक टेस्ट ऑलरेडी झालेले आहे आणि थर्ड मॉक टेस्ट पण नेक्स्ट 27 सप्टेंबरला होणार आहे, बरोबर. त्याची आम्ही काय करत असतो की तुम्हाला क्वेश्चन पेपर पण अटेम्प्ट करून दिलेला आहे, अवेलेबल करून दिलेला आहे. त्यानंतर OMR पण अवेलेबल करून दिलेली आहे आणि त्याची आन्सर की पण काय करून देते, अवेलेबल करून दिली जाते. त्यानंतर क्वेश्चनमध्ये आन्सर की रिलीज केल्यानंतर त्यामध्ये काही तुमच्या बाजूनं काही डाऊट्स असतील, जसं की आयोग तुमच्याकडनं काय मागवत असतं, तुमचे काही ऑब्जेक्शन मागवत असतं, तसंच आम्ही पण मुलांकडून ऑब्जेक्शन मागवतो आणि त्यामध्ये आन्सर कीमध्ये परत चेंज करून फायनल आन्सर की रिलीज करत असतो, बरोबर. आणि ज्या मुलांचे डाऊट असतील त्यांना तिथंच ते काय दिलं जातं, क्लॅरिफिकेशन दिलं जातं, बरोबर. तुम्ही कोणतीही टेस्ट सिरीज अटेम्प्ट करा, पण ह्या ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहे की प्रॅक्टिस टेस्ट सिरीज अटेम्प्ट करताना ह्या गोष्टी तुमच्या रेक्टिफाय होणं खूप गरजेचं आहे, बरोबर. तुम्हाला आता ही जी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आपण डिस्कस केलेली आहे तर ह्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीविषयी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करू शकता, कमेंट टाकू शकता किंवा जो आपला टेलिग्रामचा जो चॅनल आहे तिथं जॉईन व्हा, तिथं पण अपडेट भेटत असतं. आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर जो टेक्झामिटचा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही टेलिग्रामला काय करू शकता, मेसेज करू शकता, बरोबर. टेलिग्रामचा नंबर तुम्हाला अवेलेबल होईलच. हे काही पॉईंट होते की ज्याविषयी मला तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं. सो टेक्झामिट थ्रू मी काय केलेलं आहे, या गोष्टींविषयी डिस्कशन केलेलं आहे आणि ह्या गोष्टीला काय करा, तुम्ही सिरियसली काय करा, यावरती विचार करा की जेणेकरून तुम्हाला पेपर एकदम काय होणार आहे. हे बघा, पेपर अटेम्प्ट करताना तुम्हाला एक्झाममध्ये असं वाटलं पाहिजे की तुम्ही यू आर जस्ट अटेम्प्टिंग दी अनदर टेस्ट, ओके. म्हणजे तुम्ही अनदर एक कोणती तरी प्रॅक्टिस टेस्टच अटेम्प्ट करता, एवढी तुमची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे, बरोबर. त्यामुळे जास्तीत जास्त मॉक कशा अटेम्प्ट करता येतील यावरती तुम्ही फोकस करा. सो आपण इथं थांबूया. थँक्यू. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम, ओके.